रामकृष्ण हरी माऊली. काय नाव आहे तुमचं? रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर कैलास जामकर. तर तुम्ही इथं किती वर्षापासून आपल्या मुक्ताईच्या दिंडीची सेवा करताय? मला जवळपास हे 5वं वर्ष आहे इथं. मी जे भवानी कारखान्यात कर्मचारी आहे, 5 वर्षापासून मी सेवा करतो इथं. तर आता तुम्ही किती जण या आईच्या पालखी सेवा करता? आमचे जवळपास कारखान्याचे 200 ते 250 कर्मचारी आज सेवेमध्ये आहेत इथं. मला आता ते काकांनी सांगितलं, ते मगाशी काका बोलले माझ्यासोबत, की जी इथून जाणारी मुक्ताईची पालखी नाही, इथं कोणती पण पालखी जाऊ त्यांची सेवा तुम्ही करता. हो. तर मग आता तुम्हाला हे सेवा केल्याबद्दल काय फळ मिळालं हे तुम्ही सांगू शकता का? हे फळ म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी आणि मनाला शांती भेटते. एवढं जर आपण रोज सेवा केली पालखीची तर आपलं मन असं अतिशय प्रसन्न राहतं आणि मनाला शांती भेटते, किंवा आपण ही सेवा करतो. आपले काही ना काही या पृथ्वी तलावर आपलं काहीतरी आहे देवाची सेवा करण्याकरिता, ते आम्ही करतो. ते आम्हाला योग्य असं बरं वाटतं. मग आता जे तुमचे जॉब वगैरे तुम्ही सोडून येत आहे सध्या, तर मग तरी तुम्हाला असं वाटत नाही का? आमचे कारखान्याचे चेअरमन माननीय अमरसिंह शिवाजीराव पंडित यांनी ही आज जी सेवा अन्नदान केलेलं आहे, हे त्यांच्या वतीने आम्ही पूर्ण आज कारखाना कमिटी आणि सर्व स्टाफ हे आज सेवा करता. त्यांच्यामुळे आम्ही हजर आहोत इथं. त्यांनी आम्हाला आवर्जून इथं पाठवलं की बाबा आपल्या मुक्ताई पालखी येणार आहे, तरी आज पालखी मोठी असल्यामुळं बरेचसे कर्मचारी इथं सोबत थांबा सेवा करण्याकरिता. त्यांच्यामुळे आम्ही सर्व आज सेवा करता इथं. रामकृष्ण हरी माऊली. काय मामा, झालं का जेवण? हो, कसं वाटते मग पालखीमध्ये? पालखीमध्ये खूप आनंद वाटतो. कशी आता तुम्ही जे मी बघितलं तुम्हाला की रोजच्या रोज की तुम्ही जे सेवा करताय आईच्या पालखीची, म्हणजे गाडीमध्ये त्यांच्या बॅगा असतात, ते बॅगा तुम्ही काढायचं काम करता, ते टाक्याचं काम करता. आता वरून पाऊस येतो, त्या पावसापासून तुम्ही त्यांची सुरक्षा करता. कोणाच्या बॅगमध्ये दागिने पैसे हे सगळं ते तुमच्या भरोशावर देता आणि तुम्ही त्यांच्या पालखीमध्ये सेवा करता. तर तुम्हाला कसा वाटतं हा आनंद? आनंद हा वेगळाच आहे. आई मुक्ताईच त्याची शक्ती देते आम्हाला. तुम्ही एवढं करून सुद्धा पायी पायी चालता, आणि तुम्हाला जे आता समजा आजारी पडले वगैरे तर तुमच्यासोबत दवाखाना वगैरे आहे का? सर्व आहे, दवाखाना आहे, खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था? सर्व एकदम पद्धतशीर व्यवस्था. एकही माणूस उपाशी राहत नाही, एकही माणूस म्हणजे त्याला हा झोपण्याच्या निवारापासून वंचित राहत नाही. किती वर्ष झाली तुम्हाला बाबा? मला 3 वर्ष झाले. अजून किती वर्ष करायचे? आता जर आई मुक्ताई आदेश देईन तोपर्यंत चालेल. कोण्या गावचे आहे तुम्ही? मी बोदवड तालुका येवती, मुक्ताई नगर. मला शेती वगैरे सोडून इकडं का वारी? शेती बिती सगळं करून सोडून इकडे आलो. आनंद वाटतो का? मग आनंद वाटतो ना. आता अजून जवळपास तुम्हाला 15 दिवस लागणार आहेत इथपर्यंत जायपर्यंत. मग समजा रस्त्यामध्ये काही अडचण आली तर मग ते कोण बघतं? ती काय आहे ना बघणारे सर्व, आई मुक्ताई आहेच. तर जी युवा पिढी आहे, युवा पिढींना मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी या मार्गामध्ये वळावं, कारण आज काळाची गरज आहे. मला काय आई मुक्ताईचा काही चमत्कार झालाच आहे मला. असं कसं वाटते आता? आता खूप चांगलं वाटतंय. आवड आवड निर्माण झाली म्हणजे माझी आई या क्षेत्रात आहे. कार्तिक एकादशीला माझ्या आईच्या 21 वाऱ्या झाल्या. आई आता थकल्यामुळे आईने सांगितलं की बा तू आई मुक्ताईच्या दिंडीमध्ये पायी जा, पिढीन पिढी पुढे चालतो. आईचा वारसा चालवतो. माझा मुलगा सुद्धा एक माळकरीच आहे. नाही, तो नाही आलाय, तो पुण्याला कंपनीत असतो. तो येणार आहे का आता तुम्ही हा, पुण्याला आपल्या पंढरपूरला येईन तो. तर तुम्ही थकल्यानंतर म्हणजे जे आहे ती पण हा, तो चालू आहे ना, पिढी त्याला म्हणजे त्याला सांगून जाईल. चालतच राहणार. हो. रामकृष्ण. तुमच्या मुलांना काय सांगणार तुम्ही तुमच्यापासून? माझ्या मुलांना हेच सांगेल की बा मी जो मार्ग धरलाय तो तुम्ही पुढे चालू ठेवा. रामकृष्ण. रामकृष्ण.